असम्बली इंतखाबात से कबल उम्मीदवारों के इंतखाब की तैयारियां बीजेपी में भी शुरू हो गई है। नांदेड़ बीजेपी ने असम्बली इंतखाबात की तैयारियां शुरू कर दी हैं। पार्टी के मुमकिन उम्मीदवारों को इंटरव्यूज के लिए रेस्ट हाउस में मधु किया गया। उम्मीदवारों के इंटरव्यूज के लिए रियासती वजीर दाखिला रणजीत सिंह पाटिल नांदेड़ पहुंचे। पार्टी लीडरों का मानना है कि शिवसेना के साथ इत्तेहाद न होने की सूरत में पार्टी अपने उम्मीदवार तमाम हलकों से खड़ा करेगी। बीजेपी लीडर महेश बाड़ू खोमने के मुताबिक महाराष्ट्र में महाजनादेश यात्रा के बाद माहौल बीजेपी के हक में साजगार हो गया है। ऐसे में बीजेपी की दोबारा हुकूमत बनने में कोई रुकावट नहीं होगी। काय नाही, आज आम्ही सर्व आम्हाला लोकल आमचे सरचिटणीस यांच्याकडून मेसेज आला की आज वरिष्ठ नेते पक्षाकडून माननीय चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा माननीय यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज पक्षाचा एक वरिष्ठ नेते माननीय गृहराज्यमंत्री पाटील साहेब हे इथं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज भारतीय जनता पार्टीच्या घेणार आहेत। त्या संदर्भामध्ये आजच्या मुलाखतीसाठी आम्ही इथं उपस्थित राहिलेलो आहोत। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भाजपमय वातावरण इथं निर्माण झालेलं आहे। सर्व विरोधकांना काँग्रेस राष्ट्रवादी इथं कुठेच कोणत्याच स्थानामध्ये आम्हाला दिसलेली नाही आहे। आणि राहिला प्रश्न महायुतीचा, हा आमचा विषय नाही, महायुतीचा हा प्रश्न आहे। ज्याचा त्याचा पक्ष वाढाव ही प्रत्येकाची अपेक्षा आहे। वरचे नेते माननीय आमचे स्थानिकचे खासदार खाणीचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब ज्यांनी इथले जे बलाढ्य माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण यांचा जे दारुण पराभव केला, त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे। आज आपण महाजन यात्रेत बघितलं, उत्स्फूर्त चौकामध्ये स्वागत इथे रॅलीचं झालं। हां, दक्षिण विधानसभा हा माझा गड आहे। म्हणजे जुन्या नांदेडमध्ये मी आहे, त्यामध्ये मी शिवसेनेकडून असताना महानगर प्रमुख होतो, नगरसेवक होतो, विरोधी पक्षनेता होतो, गटनेता होतो, माझी मिसेस नगरसेविका होती। आणि दक्षिण भागाचा विकास करण्यामध्ये मी वृत्तागतीच्या काळामध्ये विरोधी पक्षनेता असल्यामुळे माझा खारीचा वाटा ह्याच्यामध्ये आहे। विविध विकास कामाच्या माध्यमातून दक्षिण नांदेडचा थोडक्यात सांगायचं म्हणलं तर STP प्लॅन्ट असेल, घाटाचा प्रश्न असेल, लोकांच्या रस्त्याचे उद्धारपा मोठे करण्याचा प्रश्न असेल, वॉटर सप्लायचा प्रश्न असेल, अनगिनत प्रश्न मी विरोधी पक्षनेते असताना सोडवलेला आहे। त्यामुळे मला ठाम विश्वास आहे सिडकोचे काही लोकलचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील,